नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं फॅक्टवेट या आपल्या खास मराठी YouTube चॅनेलवर। मी आहे तुमचा मित्र आकाश। फॅक्टवेट या चॅनेलवर आम्ही तुमच्यासाठी आणतोय वेगवेगळ्या विषयांवरच्या तथ्यांचा, माहितीचा आणि रोचक गोष्टींचा खजिना। या चॅनेलवर तुम्हाला भेटतील विज्ञान, इतिहास, संस्कृती, तंत्रज्ञान आणि कितीतरी मनोरंजक विषयांवरच्या अद्भुत माहिती। आपण कधी विचार केलात का, आपल्या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाची खासियत काय आहे? किंवा भारतातील व जगातील काही रहस्यमय जागांची गुपितं काय आहेत? चला तर मग आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत असेच काही गुपित, जे तुम्हाला थक्क करतील आणि नव्या ज्ञानाने समृद्ध करतील। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया फॅक्टवेट आणि अनुभवूया ज्ञानाची एक नवीन दुनिया। आज आपण जाणून घेणार आहोत साताऱ्याचे काही ऐतिहासिक स्थाने आणि त्यांचे विशेष महत्त्व। चला तर मग सुरू करूया। पहिले आहे अजिंक्यतारा किल्ला। आज आपण जाणून घेणार आहोत साताऱ्याच्या दक्षिणेकडील एक प्रमुख किल्ला, अजिंक्यतारा किल्ला। अजिंक्यतारा म्हणजे अजय तारा, जो कधीही पराजित झाला नाही, आणि हे नाव या किल्ल्याला अगदी योग्य आहे। अजिंक्यतारा किल्ल्याची स्थापना 16व्या शतकात आदिलशाही साम्राज्याच्या काळात झाली होती। 1708 साली मराठा साम्राज्याने हा किल्ला घेतला आणि त्यानंतर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आला। हा किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे। अजिंक्यतारा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारण 3300 फूट उंच आहे आणि याचा व्यास 2.5 किलोमीटर आहे। किल्ल्यावरून सातारा शहराचे अद्भुत दृश्य दिसते। किल्ल्यावर अनेक पुरातन इमारती, पाण्याची टाकी आणि शिल्पकला पाहायला मिळते। अजिंक्यतारा किल्ला हा मराठा साम्राज्याच्या काळात एक महत्त्वाचा सैनिकी ठिकाण होता। इथेच पेशव्यांचा कार्यभार आणि मुख्यालय होता। या किल्ल्यावरून संपूर्ण सातारा जिल्ह्याचे नियंत्रण केले जात असे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यानंतरच्या अनेक मराठा राजांच्या काळात हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता। घटनाक्रम पाहता 1659 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पराभव केल्यानंतर हा किल्ला जिंकला। 1840 दशसहस्रांशच्या दशकात ब्रिटिशांनी हा किल्ला घेतला आणि त्यांच्या नियंत्रणाखाली ठेवला। पर्यटकांसाठी आज अजिंक्यतारा किल्ला पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे। येथे दरवर्षी हजारो पर्यटक येतात आणि किल्ल्याच्या इतिहासाचा आणि स्थापत्यकलेचा आनंद घेतात। किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि किल्ल्यावर पोहोचल्यावर साताऱ्याचे विहंगम दृश्य पाहता येते। यामध्ये दुसरे आहे काशी विश्वेश्वर मंदिर। काशी विश्वेश्वर मंदिर हे मंदिर साताऱ्याच्या हृदयस्थानी वसलेलं आहे आणि येथील स्थापत्यकला, धार्मिक महत्त्व आणि इतिहास यामुळे ते पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे। इतिहास। काशी विश्वेश्वर मंदिराचं बांधकाम 18व्या शतकात झालं। हे मंदिर पेशव्यांच्या काळात बांधलं गेलं। मंदिराच्या स्थापनेच्या मागे एक ऐतिहासिक घटना आहे। साताऱ्याचे महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात या मंदिराचा बांधकाम सुरू झालं। हे मंदिर शिवाचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे आणि भगवान विश्वेश्वराच्या रूपात येथे पूजलं जातं। मंदिराची स्थापत्यकला अतिशय आकर्षक आहे। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भगवान शंकराची आकर्षक पिंड आहे। मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतींवर सुंदर नक्षीकाम आणि शिल्पकला दिसते। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या शिखरावर नंदीचे शिल्प आहे, जे अतिशय सुंदर आहे। काशी विश्वेश्वर मंदिर हे साताऱ्याचे एक प्रमुख धार्मिक केंद्र आहे। दरवर्षी लाखो भक्त इथे येऊन भगवान शंकराची पूजा आणि अभिषेक करतात। महाशिवरात्र आणि श्रावण मासात येथे विशेष पूजा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात। या मंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे। घटनाक्रम पाहता 18व्या शतकात पेशव्यांनी या मंदिराचं बांधकाम केलं। साताऱ्याचे महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात मंदिराचा विकास झाला। महाशिवरात्री आणि श्रावण मासात येथे विशेष उत्सव आणि कार्यक्रम आयोजित केले जातात। पर्यटकांसाठी काशी विश्वेश्वर मंदिर हे साताऱ्यातील एक प्रमुख पर्यटक ठिकाण आहे। येथे दरवर्षी हजारो भक्त येऊन भगवान शंकराच्या दर्शनाचा लाभ घेतात। मंदिर परिसरात असलेल्या निसर्गरम्य वातावरणामुळे येथे येणाऱ्या भक्तांना शांतता आणि समाधान मिळतं। 3 नंबरला आपण पाहणार आहोत सज्जनगड किल्ला। सज्जनगड किल्ला म्हणजे सज्जन लोकांचा किल्ला, जो संत रामदास स्वामींच्या स्मरणार्थ ओळखला जातो। इतिहास पाहता सज्जनगड किल्ला 16व्या शतकात शिलाहार राजांनी बांधला होता, पण 1673 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला आपल्या अधिपत्याखाली घेतलं आणि संत रामदास स्वामींना येथे वसवले। रामदास स्वामींनी आपल्या जीवनातील शेवटचे काही वर्षे येथे घालवली आणि त्यांच्या महान कार्यांची शिकवण दिली। सज्जनगड हे संत रामदास स्वामींच्या भक्तांसाठी एक पवित्र स्थळ आहे। स्थापत्यकलेचा विचार केला तर सज्जनगड किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे 3333 फूट आहे। किल्ल्याच्या परिसरात अनेक प्राचीन मंदिरं, तलाव आणि इमारती पाहायला मिळतात। किल्ल्यावर पोहोचण्यासाठी अनेक पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांवरून वर गेल्यावर मनोहारी दृश्य अनुभवता येतात। धार्मिक महत्त्व। सज्जनगड हे संत रामदास स्वामींच्या कार्यस्थळी असल्यामुळे एक प्रमुख धार्मिक केंद्र आहे। येथे दरवर्षी लाखो भक्त येतात आणि संत रामदास स्वामींच्या समाधीस्थळी दर्शन घेतात। विशेषतः दासनवमी आणि रामनवमीला येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो। घटनाक्रम पाहता 1673 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला। संत रामदास स्वामींनी येथे आपले अंतिम वर्षे घालवली। येथेच संत रामदास स्वामींची समाधी आहे। दरवर्षी दासनवमी आणि रामनवमीला येथे विशेष पूजा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात। आज सज्जनगड किल्ला पर्यटकांसाठी एक लोकप्रिय स्थळ आहे। येथे येऊन भक्त आणि पर्यटक संत रामदास स्वामींच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतात आणि किल्ल्याच्या नयनरम्य वातावरणाचा आनंद घेतात। किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक पायऱ्या आहेत, पण वर पोहोचल्यावर दिसणारं दृश्य अवर्णनीय आहे। तर मंडळी, हा होता सज्जनगड किल्ल्याचा इतिहास। तसे सातारा आणि साताऱ्यातील ठिकाणांबद्दल सांगण्यासाठी खूप आहे। नक्कीच आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या फॅक्टवेट चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी आणखी काही खास रोचक माहिती घेऊन येऊ। तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र।